समाचार अब तक, सत्य का साथ। बदलते तंत्रज्ञान आणि जागतिक पातळीवरील कुशल मनुष्यबळाची वाढती मागणी लक्षात घेऊन तरुणांसाठी 1000 पैकी 100 नवे आचार्य चाणक्य कौशल्य केंद्र सुरू करण्यात आले आहे। याविषयी अधिक माहिती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। ऐकूयात ते काय बोलले। कौशल्य विकास विभागाचे मंत्री श्री मंगल प्रभात लोढाजी, श्रीमती निधी चौधरी, विभागाचे सर्व सन्मान्य अधिकारी आणि विविध महाविद्यालयातून जोडलेले सर्व शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी भगिनी आणि बंधूंनो, आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात जी घोषणा केली होती त्या घोषणेच्या अनुरूप जवळपास 200 महाविद्यालयांमध्ये आज कौशल्य विकासाचं केंद्र हे सुरू होत आहे। आणि मी याकरता विशेषतः या विभागाचे मंत्री श्री मंगल प्रभात लोढाजी यांचे मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय गतिशीलतेने हे काम या ठिकाणी केलेलं आहे। खरं म्हणजे आपण जर बघितलं तर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये भारताची अर्थव्यवस्था ही 11व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर आली आहे। आणि आता मोदीजींनी सांगितलंय की पुढच्या 3 वर्षांमध्ये भारताला जगातली 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आपण बनवणार आहोत। पण 3री मोठी अर्थव्यवस्था बनवायची असेल तर त्याकरता केवळ कॅपिटल लागत नाही, केवळ पैसा लागत नाही, त्याकरता लागतं मानव संसाधन, ह्युमन रिसोर्स। मानव संसाधनाच्या शिवाय कुठलाही देश प्रगती करू शकत नाही। आणि मानव संसाधन तयार होतं ज्यावेळेस युवा शक्तीला, लोकसंख्येला आपण शिक्षण प्रशिक्षण देऊन, कौशल्य विकास करून त्यांना मानव संसाधनामध्ये परिवर्तित करतो। आपल्याला कल्पना आहे की जे आचार्य चाणक्य होते हे स्वतंत्र ज्यावेळेस संपूर्ण भारत एकसंघ झाला होता अशा काळातले एक असे गुरु होते की ज्यांनी कौटिल्याचं अर्थशास्त्र लिहिलं। कौटिल्याचं अर्थशास्त्र हे आजही म्हणजे 1000 वर्षापूर्वी 1500 वर्षापूर्वी लिहिलेलं कौटिल्याचं अर्थशास्त्र हे आजही अर्थव्यवस्थेतलं प्रमाण पुस्तक मानलं जातं। आणि त्याही वेळी कौटिल्याचं अर्थशास्त्र लिहिताना त्यांनी कौशल्य विकास आणि कौशल्य प्राप्त मानव संसाधन या संदर्भातले विचार मांडले आहेत। आणि कशा प्रकारे कौशल्य दिलं तरच समाज आपल्या पायावर उभा राहू शकतो हे देखील त्यांनी त्या काळामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे। त्यामुळे मंगलजींचं अभिनंदन करतो की एक चांगलं नाव या ठिकाणी मंगलजींनी सुचवलं। आता आपण सगळे लोक यापुढे या केंद्राचा नीट उपयोग घेऊ आणि चांगल्या प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करू। आपल्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो।